सर्वांना एकत्र करायचा हा योगायोग होता की म्हणजे हा विषय का आम्ही ठरवून केला नाही की जीर्णोद्धार झाला पाहिजे। योगायोगाने तो विषय आमच्यापर्यंत आला, माझ्यापर्यंत एकांनी सुमित पाटील साहेबांनी मांडला की असं असं त्यांनी मदत करायचं आम्हाला प्रॉमिस केलं। त्यानंतर मी सर्व लोकांना एकत्र केलं कचेरीपाड्यातला आणि मीटिंग घेतली की असं असं विषय ते आपल्याला मदत करायला तयार आहेत। तर पुढचं आपलं ते तर मदत करतात, पण गावकीच्या लोकांकडून जी मदत होईल मंदिरासाठी ती आपण सगळ्यांनी मिळून करायची। गावकीनी एकत्र येऊन सडाअटाने सगळ्यांनी मदत करा, कारण की मंदिराचा जीर्णोद्धार आमचा 2-4 वेळेस असं लोकांनी प्रॉमिस केला आम्हाला देतो करतो, पण काय पुढं झालं नाही। पण ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं त्या गोष्टी की आपण सगळे एकत्र येऊया आणि एवढं वर्ष जे रखडलेलं काम आहे आपलं मंदिराचं ते एकदा आपण मार्गी लावूया। मध्यंतरी सुरुवात झाली आमची सगळी इलेक्शनच्या वेळेस। इलेक्शनच्या अगोदर आम्ही भूमिपूजन वगैरे केलं जानेवारीमध्ये। नंतर इलेक्शन आला, आचारसंहिता असल्यामुळे सगळे आम्ही इलेक्शन्स असल्यामुळे सगळे कामात बिझी होतो। पक्षाच्या जो तो कार्यकर्ते आहेत ते कामात बिझी होते, त्यामुळे थोडं काम थांबलं। त्यानंतर पावसाळा आला, पुन्हा इलेक्शन आले, त्यानंतर सुमित पाटील दादांनी आम्हाला मदत केली। त्यानंतर आमचं मंदिराचं एक वेळ अशी आली की आम्ही पण एक वेळ डाऊट आम्हाला आला की काम होतो का नाही होतो आमच्या हातून, म्हणजे खूप अडचणी निर्माण झाल्या। त्यानंतर मानेसाहेब आमच्या मदतीला धावून आले। मानेसाहेबांनी आम्हाला खूप मोठी मदत केली। त्यानंतर आमचे मित्र आहेत महेश वसंत शिर्के, त्यांनी पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली। आणि हे काम आज जे मंदिर आपण बघतायत एवढं आम्ही कुठलं काम करताना कुठल्याही गोष्टीची कमी नाही ठेवली। जे चांगलं करता येईल तेवढं चांगलं आम्ही केलं। आणि कचेरीपाड्यातल्या सगळ्या नागरिकांनी, लहान मुलांपासून वृद्धांपासून ज्यांना जसं जमता येईल सगळ्यांनी आम्हाला मदत केली। माझं एकट्याचं श्रेय नसून माझी पूर्ण टीम आहे। राजू काका आहेत, मनीषदादा, किरण पवार आमचे अध्यक्ष आहेत, बाळादादा, सगळ्यांनी मेहनत केली। जे कोणाला पैसे दिले पैसे आले, कोणाला वेळ देताला वेळ दिला, बारीक पोरांनी पण मेहनत केली। जसं मंदिराचं काम झालं, बाकी भंडाऱ्याच्या कामासाठी सगळ्यांनी सरळ हाताने मदत केली। आणि हे काम एकदा म्हणजे बजरंगबलीच्या मनात इच्छा होती की हे काम हवं, तो आम्हाला करायचं सौभाग्य लागलं आणि सगळ्यांना मदत करायची संधी भेटली। तर आम्ही ज्यांनी आम्हाला मदत केली, मानेसाहेब झाले, प्रवीण पाटील साहेब झाले, सुमितदादा पाटील झाले, कपिल पाटील साहेब झाले, महेश दादा आले, आणि बाकीचे जे राजकीय पुढारी आमचे मित्रमंडळी कोंडाचेवाडीतले बाळू सोलनकर, अनिल फंड, सुनील नरोटे आणि इतर आमचे जे मित्र रोहन आहे, राहुल आहे, ज्यांनी सगळ्या मूर्तीसाठी किंवा कचेरीपाड्यातल्या जेवढ्या लोकांनी आम्हाला जी मदत केली तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो। आणि पुढच्या वेळेत देखील मानेसाहेब झाले, सुमितदादा राहिले, आमच्या कचेरीपाड्याकडे लक्ष देते, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं सहकार्य नेहमी आमच्या पाठीत असेल ही भावना व्यक्त करतो। आणि कचेरीपाड्यातल्या सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही सगळ्यांनी आम्ही जो पुढाकार घेतला त्याला मदत केली आणि सगळा पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो। परत कचेरीपाड्यातल्या नागरिकांना विनंती करतो असेच एकत्र राहा आणि येणारा जो विकास आहे कचेरीपाड्याचा विकास आम्ही जोपासून समजूतदार झालो तोपर्यंत आम्ही कधी बघितला नाही की कचेरीपाड्यात कुठलं चांगलं काम होतंय। आता बजरंगबलीच्या कृपेने सगळ्यांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठिंब्याने हे काम झालंय। अजून देखील ते लोक देखील आम्हाला मदत करतात, नेहमी पुढे भविष्यात देखील मदत करतील आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला राहील। कचेरीपाड्यातील नागरिकांचा आम्हाला पाठिंबा राहील, सगळे एकत्र येऊन काम करतील। मानेसाहेबांचे पण विशेष आभार, ते दरवेळेस आम्हाला कुठल्याही नाही कुठल्या कामात मदत करत असतात, पाठिंबा देत असतात। आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे गुरु आहेत, ते आम्हाला पाठिंबा देतात। सगळ्या गोष्टी आमच्या ज्या आम्हाला अडचण येईल ती लागत सॉल्व्ह करून देतात। तर नेहमी त्यांचा पाठिंबा राहतो, त्याबद्दल त्यांचे पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्या मित्रमंडळीचे पुन्हा कचेरीपाड्यातल्या लोकांचे आभार व्यक्त करतो। हाय दोस्तों, मैं छोटू दादा T9 टीवी न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए।